कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या. काका, आमच्यावर विश्वास ठेवा. अरुण माझा सगळ्यात जवळचा मित्र होता आणि आज त्याचं कुटुंब संकटात असताना मी त्यांना मदत करणं हे माझं तसंही कर्तव्य आहेच. तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. अगदी खात्रीलायक माहिती मिळवली आहे मी. अरे देवा, विश्वनाथनी बाळूच्या बापाला जमिनीच्या व्यवहारात नाडलं. स्वतःच्या अंगरख्याला डाग पडणार नाही याची काळजी घेऊन त्याची जमीन हडप केली. रेणू, काय झालंय? कुठे काय काय नाही. अरे तू माझ्यापासून काही लपवतेस का? सांग ना. छे, अरे आता लपवण्यासारखं काय आहे का? काय नाही. रेणू, सुहासने प्लीज त्या नालायक माणसाचं नाव नको घेऊस. काका, काका एजंट ओळखीचा होता म्हणून हे काम पटकन झालं, नाहीतर एरवी या कामाला 10 दिवस तरी लागतात. गौरी बेटा, अगं कुठे निघून गेलीस ग तू? हा, बघ ना, बघ तुझ्या बापाची काय अवस्था झाली आहे ती. बाबा, अहो अहो सावरा स्वतःला. तुम्हीच जर असे हतबल झालात तर मग आम्हाला बळ कोण देणार? कसं आहे ना आरती, प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या पोरांनी अशी कर्तबगारी दाखवावी आणि त्या कर्तबगारीच्या सन्मानार्थ त्याचा फोटो असा पेपरमध्ये छापून यावा. बघ ना, माझ्या मुलीचा फोटो पण पेपरमध्ये छापून आलाय, पण कारण बघ. राधा, राधा, हे बघ अगं राधा, देव आपली परीक्षा बघतोय. बघू दे ना त्याला, पण आपण नापास होणाऱ्यांमध्ये नाही होत ना. वहिनी, वहिनी, अगं मी तुला ओळखूच शकले नाही ग. तू तू किती चांगली आहेस. आता हे काय नवीन? अगं मी 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 ना कायम तुझा दुस्वासच केलाय ग, पण माझं चुकलं. तुला तुला अगं किती किती काळजी आहे आमच्या सगळ्यांची. अगं काळजी का नसेल? अरुण मला अकाली सोडून गेलाय, पण त्याचं नाव, त्याची माणसं देऊन गेला ना. आणि त्यांची काळजी नाही घेतली मी तर मग त्याला तोंड कसं दाखवू? काका भास आला आता. नाही वैभव, मी रडत नाहीये. हे सगळे आनंदाचे अश्रू आहेत. उन्हाने अंगाची लाही लाही व्हावी आणि दुसऱ्या क्षणाला वाऱ्याची मंद झुळूक कशी अंगावरून जावी ना, तसं वाटतंय बघ या दोघींकडे बघून. ते म्हणतात ना की सुखात तुमच्या भोवती असा माणसांचा गोतावळा असतो, पण दुःखात तुमच्या सोबतीला कुणीही नसतं. हे जे दुःखात सोबतीला कुणीही नसतं ना, हे साप खोटं आहे. साप खोटं. हो.
अनिकेत, आठवड्याभरात तुझं कोणतं ते डील नक्की फायनल होणार आहे ना? हो का? आणि समजा नाही झालं तर? नाट लावू नको, झिंजे उपटीन. अनिकेत, काय झालंय तुला? फसवलं की नाही? एका मुलीला फसवलं की नाही? अनिकेत, प्लीज प्लीज अशी मस्करी पुन्हा नको करू. मला खूप भीती वाटते. माझ्या बाबांनी पण कधी माझ्यावर हात नाही उचलला. सॉरी. ठीक आहे, चहा घे. ए सांग ना रे, काय सांगू? कोणतं डील आहे ते? अगं ऑलमोस्ट डील फायनल झालंय. फोटो बघूनच पसंत आहे म्हणून समोरच्या पार्टीने कळवून टाकलंय. फोटो बघून पसंत आहे असं कळवलंय? कोणाचे फोटो? जमिनीचे. अगं पाहता क्षणिक प्रेमात पडतील अशी जमीन आहे. हे बघ, ते काय ते लवकर कर. मला घरची खूप आठवण येते. सगळे शोधत असतील रे मला. कधी एकदा लग्न करून गावी जाते आणि आईबाबांना भेटते असं झालंय. राधाचं माहित नाही. तिला कदाचित आनंद झाला असेल मी निघून गेल्याचा, पण आईबाबांचं तसं नाहीये रे. मी खूप लाडकी आहे त्यांची. मला खूप आठवण येते आई बाबांची. त्यामुळे तुझ्या त्या पार्टनर्सला सांग की जास्त वेळ घालवू नका, लवकर करा, नाहीतर त्यांना अशी धमकी दे की जमीन हातातून निघून जाईल. ओके बाबा. कसला विचार करतेस? 38 वेळा नकार आलाय मला. 38. नाही, पहिलं दुःख व्हायचं, नाकारलेली म्हणून घेताना ना असा आतड्यांना पीळ पडायचा. आपण लग्नाच्या बाजारात विकाऊ नाही म्हणून संतापही व्हायचा. आकर्षक आणि चकचकीत वस्तूच बाजारात विकल्या जातात ना. अगं संयम असावा ग, जरा संयम असावा. शांत हो बरं, तू शांत हो. हे बघ आपण ना अरुणशी बोलू. हा दादा, आता विसरा दादाला. आता तो तुमचा मुलगा राहिलेला नाहीये. त्या आरतीचा नवरा झालाय आता. कार घेतलीये, फ्लॅट घेतलाय. सकाळी गेली ना त्याची बायको टमटम करत कार घेऊन. तुम्ही माझ्या ओटी भरलीत ना सुनेची, मग सुनेने आणला का तुमच्यासाठी साडी? निदान अप्पांसाठी पंचा, बहिणीसाठी ड्रेस. अरे एवढा तर सोडा ग. निदान अर्धा किलो मिठाईचा पुडा तरी आणायचा. आणि हे बघा,
मी फाटक्या तोंडाची आहे हं? ती वहिनी जर माझ्या तोंडाला लागली ना तर झिंजा चुकते मी तिच्या. काय नाही ग, मोठ्या बापाची लेक म्हणे. दानत आहे का तिच्या हातात? निदान त्यापेक्षा आम्ही तरी बरे. स्वतः उपाशी राहून येणाऱ्या पाहुण्याला पोटभर वाढण्याचे संस्कार आहेत आमचे. काय नाही ग, ती आरती ना खोटारडी आहे मेली. स्वतः रिकाम्या हाताने आली आणि भरल्या हाताने गेली. बघितलं सुनबाई कशी फरकून गेली राधा. बाबा आता मी आहे आणि तुम्ही आता ना मला रोज एक फोन करायचा हं? आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आईंना आपण मुंबईतल्या डॉक्टरला दाखवू. आणि राधाचं लग्न हे सगळं तू बोलतेस ना, ते सगळं मुंबईला गेल्यावर विसरणार आहेस. राधा, राधा, अशी एकटी का उभी आहेस? नाही, काही सुचत नाहीये. आम्ही गौरीचा फोटो पेपरात छापून आणला म्हणून अस्वस्थ आहेस ना? पण राधा, आमच्यावर विश्वास ठेव. आरती आणि माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. नाही वैभव, अरे तुम्ही आमच्या बाबत जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल अशी माझी खात्री पटली आता. आता म्हणजे तुला आधी आमच्याबद्दल खात्री नव्हती ना? नाही, अरे तसं नाहीये. राधा, मला माहितीये की तू आत्ता काय विचार करतेस आणि आधी आमच्याबद्दल काय विचार करत होतीस ते. वैभव, हो, ह्यात तुझी काही चूक आहे असं मी म्हणणारही नाही. हा माणसाचा स्वभावच असतो. आपल्या बाबतीत काही बरं होत नसेल ना तर आपण सतत ज्याच्याकडे बोट दाखवता येईल अशी एखादी व्यक्ती शोधत असतो. आणि त्यात ती व्यक्ती आरतीसारखी गरीब मुलगी असेल तर? राधा, तुला माहिती आहे अरुण आणि मी किती जवळचे मित्र होतो ते. अरुण मला सगळं सांगायचा, कधीच माझ्यापासून काही लपवलं नाही त्याने. पण आरतीचं तसं नाहीये. तू आजपर्यंत आरतीला किती टोमणे मारलेस, किती टोचून बोललीस, ह्यातलं काहीही आरतीने मला नाही सांगितलं. इतकी गोड मैत्रीण माझी आणि तिच्या नशिबी हे यावं. वैभव, राधा, अरुण गेला पण आरती मात्र धीराची निघाली. अरुण नंतर तुमच्याकडे कोण बघणार या विचाराने कधी तिने तिचे अश्रू तुमच्या समोर दाखवलेच नाहीत. हो राधा, अरुण तिचं सर्वस्व होता तरी लग्नानंतर ती सर्वस्वी तुमची झाली. हे आत्ता जाणवतंय मला. आपण एखाद्या व्यक्तीविषयी ना चुकीचा ग्रह करून घेतो आणि सतत त्या व्यक्तीला पूर्वग्रह दूषित नजरेनेच बघत राहतो. मग ती व्यक्ती कितीही चांगली का असे ना. आरतीच्या बाबतीतही मी तीच चूक केली. मी सतत तिच्या वाईटावर टपलेले होते. आता तिला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला. आणि ह्या सगळ्याचा ना पश्चाताप होतोय आता मला. राधा, तुला पश्चाताप होतोय यात सगळं आलं नाही का? आणि तुला आरतीपासून तोंड लपवायची काही गरज नाहीये. आरती खूप मोठ्या मनाची. तिने कधी तुझ्याबद्दल आकस बाळगला नाही आणि कधी बाळगणारही नाही. मी खात्री देतो तुला. खरंच वैभव? हो. त्यामुळे आता मोकळेपणाने आरतीला सामोरे जा. बघ तुझ्या आयुष्याला नवा अर्थ, नवी ऊर्जा प्राप्त होते की नाही. रडू नकोस आता. उगी रडू नकोस. रेणुका,
रडून काय होणार आहे? रडू नकोस. काय करू काका? हे पहा रेणुका, तुझी एक गोष्ट मला मनापासून आवडलेली नाहीये. काका हे पहा, सुहासनी तुला पहिल्यांदा कुरिअर मार्फत चिठ्ठी पाठवली त्यावेळी तू मला भेटायला आली होतीस. माझा सल्ला घेतला होतास. सुहासच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायचा तुझा विचार योग्य आहे असं मी तुला सांगितलं होतं. पण आता ही दुसरी चिठ्ठी वाचून मला असं वाटतंय की नाही, आयुष्यातलं एवढं मोठं सत्य तू रणजितला सांगायला पाहिजे होतंस. हे पहा बेटा, तारुण्यामध्ये आपल्यात एक प्रकारचा उन्माद असतो. कोणावरही प्रेम करणं हे आपल्या हातात नसतं. त्या काळात आपलं मन ते ठरवत असतं. आयुष्याच्या तुझ्या त्या फेजमध्ये तुझ्या मनाने त्या प्रोफेसरवर प्रेम करण्याचा निर्णय घेतला. तो डायव्होर्सही होता. नाही, प्रेमात पडण्यापर्यंत मी समजू शकतो, पण त्याच्यानंतर जे काही घडलं ते घडू न देणं हे तर तुझ्या हातात होतं ना बाळा. एकदा नव्हे, दोनदा अबॉर्शन करण्याची पाळी तुझ्यावर का यावी? मान्य आहे मला काका, त्यावेळेस प्रेमात वाहवत गेले होते मी. पण खरं सांगू काका, त्या प्रोफेसरचे ना अनेक मुलींबरोबर संबंध होते. हे जेव्हा उघडकीस आलं त्यावेळेस त्यांना कॉलेजमधनं बडतर्फ करण्यात आलं. खूप मोठी चूक घडली होती माझ्या हातून आणि मला याचा खूप पश्चाताप होत होता. अनेकदा आत्महत्या करण्याचे विचार येत होते मनात आणि त्याच वेळेस ना काका, रणजित आला माझ्या आयुष्यात. आणि मग सगळा भूतकाळ विसरून तू पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलास. पण त्यावेळेस मला पुसटशी कल्पना आली नाही की हा भूतकाळ माझी पाठ सोडणार नाही. हे जर आधी लक्षात आलं असतं ना, तर मी रणजितला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं. त्याला फसवण्याचा विचार नव्हता माझ्या मनात. हे बघ बाळ, रणजितला फसवण्याचा तुझा विचार नव्हता हे मला मान्य होईल, पण रणजितला ते मान्य होईल असं कसं? काय करू काका, मला रणजितला गमवायचं नाहीये. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. काय करू मी? सुहास विरुद्धची कंप्लेंट मागे घेऊ का? नो, नेव्हर. हे पहा, तू कंप्लेंट मागे घेतलीस तरी सुद्धा भविष्यात तो तुला ब्लॅकमेल करणार नाही. कशावरून? पहा, सुहासचा कायमचा बंदोबस्त होईल असं काहीतरी करायला हवं. नाही, तुर्तास तू कंप्लेंट मागे घेऊ नकोस. आणखीन काय करता येईल याचा मी विचार करतो. हॅलो साहेब, अहो तुमच्याच फोनची वाट पाहतोय मी. ते सगळं ठीक आहे, पासपोर्ट विजा काही नसला ना तरी त्या पोरीला मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. पण रोकडी? पैसा पैसा भेजोगे तभी तो माल उठाऊंगा ना. ये देखो, वही लड़की का फोन आ रहा है. देखो साहब,
आजकाल असं करून किती दिवस गंडवणार मी तिला? अहो तुम्हाला पोरगी पसंत आहे ना तर लवकरात लवकर उचला तिला. त्या पोरीला जर परत डाऊट आला ना तर ती काय माझ्याकडे थांबायची नाही.